नमस्कार, माझं नाव सिद्धेश. मी ज्ञानप्रबोधिनीच्या स्कूल सायकोलॉजी डिप्लोमाला ॲडमिशन घेतली. त्याच्यामागचं कारण असं होतं बेसिकली की मी मागचे 7 वर्ष झाली ट्युशन्स घेतो आहे आणि ट्युशन्स घेताना कुठं ते कळायचं मला की फक्तच अभ्यास किंवा हुशारी ही कामाची नाही आहे अभ्यासामध्ये. तर त्या पलीकडे काही फॅक्टर्स असतात जे मुलांच्या एकंदरीत अभ्यासावरती परिणाम करतात. ते जाणून घ्यायचे होते मला आणि सहज एकदा जाता इकडं बॅनर बघितला आणि म्हणलं की हे वाटते आपल्या उपयोगाचं. मुळात माझी बॅकग्राऊंड ही मी जी बॅचलर्स केले ते सोशियोलॉजीमधून केलं आहे. पण नंतर काय म्हणू आपण की नशिबाने म्हणा किंवा योगायोगाने म्हणा की मी ट्युशन्स सुरू केले आणि ते आवडायला लागलं मला. म्हणून त्यात काय अजून करता येईल का ह्या उद्देशाने मी हा कोर्स जॉईन केला होता आणि त्याचा खरंच फायदा झाला मला. कारण पहिलं म्हणजे की मुलांची सायकी कशी असते किंवा इंटेलिजन्स नक्की काय असतं, बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय असतं किंवा किती प्रकारचे बुद्धिमत्ता असतात ह्या सगळ्या गोष्टी समजल्या मला. तसेच कुठल्या फॅक्टर्समुळे बुद्धिमत्तावरती परिणाम होतो हे पण समजलं. सो त्याचा खरंच फायदा झाला आणि तो शिकवताना मला त्या मुलांना दिसायला लागला की हा फॅक्टर आहे किंवा फक्त एकाच चष्म्यातून पूर्ण बुद्धिमत्ता बघणे हे किती चुकीचं आहे आणि किती त्याला वेगवेगळे पैलू असतात हे पण कसं बघायचं आणि समजून घ्यायचं हे शिकलो मी त्यामध्ये. सगळ्यात मोठं प्लस पॉईंट ह्या कोर्सचा असा आहे की ज्ञानप्रबोधिनीमध्ये हा कोर्स करताना तुम्हाला बऱ्याच डिपार्टमेंटबरोबर काम करता येतं. त्यांच्याबरोबर वेगवेगळे उपक्रमांमध्ये सहभाग घेता येतो. असाच एक EARC नावाचा डिपार्टमेंट आहे, एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज रिसर्च सेंटर. सो त्यांच्या थ्रू मी पहिल्यांदा वेल्हेमध्ये टेस्टिंगसाठी गेलो होतो मुलांच्या. मग त्यांचं काम कळलं मला की त्यांचे वेगवेगळे जे काही उपक्रम चालू असतात त्यामध्ये मला बरं इंटरेस्ट झाला आणि मग वरिष्ठांना विचारून किंवा फॅकल्टीजना विचारून तिकडं मी गेलो आणि सध्या मी तिकडं पण जॉईन झालो आहे. सो फक्त सायकोलॉजी इथं होत नाही, तुम्हाला बराच मोठा ओव्हरव्ह्यू मिळतो. तुम्हाला तुमचं हॉरिझॉन वाढते त्यानंतर तुम्हाला नवीन कामं कळतात आणि मग आपल्यालाच स्वतःबद्दल टेस्टिंग करता येतं किंवा स्वतःला ओळखायला किंवा दिशा मिळायला खूप मदत होते. थँक्यू.